पहा मित्रांनो, पुन्हा एकदा एमपीएससीनं नको तो घोळ या ठिकाणी घालून ठेवलाय. काल रात्रीच्या वेळेस एमपीएससीने या ठिकाणी 2 महत्त्वाचे नोटिफिकेशन या ठिकाणी आणले. हे नोटिफिकेशन जे आहे, ते नोटिफिकेशन आधी आपण नीट पाहून घेऊया आणि नंतर आपण त्या संदर्भामध्ये आपली भूमिका देखील या ठिकाणी मांडूया. आता लक्षात घ्या, की आयोगानं या ठिकाणी काल 2 महत्त्वाचे नोटिफिकेशन या ठिकाणी आणले. त्यातलं पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आहे. आयोगानं या नोटिफिकेशन मध्ये या ठिकाणी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते म्हणजे या ठिकाणी आता 2027 पासून लक्षात घ्या, एक महत्वाचा बदल या ठिकाणी होत आहे. 2027 पासून या ठिकाणी राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा या ठिकाणी होणार आहे, तर त्या मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल पेपर जो आहे, हा ऑप्शनल पेपर आता इथून पुढे या ठिकाणी राहणार नाहीये, हे लक्षात घ्या. ऑप्शनल पेपर हा आता रद्द करून टाकलेला आहे आयोगाने. ठीक आहे, त्याचं वेटेज कमी जास्त हे सोडून द्या, परंतु तो ऑप्शनल पेपर या ठिकाणी रद्द करून टाकलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं आता तुमचा जो काही परीक्षा या ठिकाणी असेल, ती आता परीक्षा ही केवळ या ठिकाणी 1525 मार्कांची या ठिकाणी असणार आहे मुख्य परीक्षा. हे लक्षात घ्या, कारण ऑप्शनल पेपरचे 500 मार्क यामध्ये या ठिकाणी आयोगानं कमी केलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि दुसरं नोटिफिकेशन जे आहे, तर या दुसऱ्या नोटिफिकेशन मध्ये आणखीन आयोगाने या ठिकाणी काही ज्याला आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुल्क द्यायचा कार्यक्रम यामध्ये या ठिकाणी केलेला आहे. तर दुसऱ्या नोटिफिकेशन वर मी नंतर येतो. पहिल्यांदा तर मी या पहिल्या नोटिफिकेशन वर या ठिकाणी चर्चा करेल. लक्षात घ्या, मित्रांनो, जेव्हा दळवी समितीनं आपला रिपोर्ट सादर केला, तेव्हा दळवी समितीच्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं गेलं होतं? 2022-23च्या दरम्यान या ठिकाणी भूमिका मांडली होती. 2022 ला आणलं आणि 2023 पासून नवा पॅटर्न लागू केला जाणार होता, जो या ठिकाणी वर्णनात्मक पद्धतीने होता. जो या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो, तो या ठिकाणी होता. ज्यामध्ये आयोगानं या ठिकाणी नोटिफिकेशन आणलं आणि आयोगाने हे सांगितलं, की यूपीएससी मध्ये महाराष्ट्राची या ठिकाणी टक्केवारी दिसत नाहीये. तर त्यामुळे यूपीएससी मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण यूपीएससीच्या धर्तीवर या ठिकाणी यूपीएससीचा जो काही सिलेबस आहे, हा कॉपी पेस्ट करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या एमपीएससीचा अभ्यास करता करता यूपीएससीचा पण त्यांचा अभ्यास या ठिकाणी होईल. आणि यूपीएससी मध्ये देखील या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं ते या ठिकाणी वाढेल, ते तिथे या ठिकाणी दिसेल. हेच कारण या ठिकाणी देऊन आयोगानं जो जुना आपला जो काही ऑब्जेक्ट मेन्सचा, तो या ठिकाणी बदलला आणि तो आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी केला. लक्षात घ्या, हा एमपीएससी ने घेतलेला जो निर्णय होता, हा गुणात्मक बदलाचा निर्णय या ठिकाणी होता. म्हणजे त्यामुळे हा जो गुणात्मक बदल आहे, हा महाराष्ट्रातल्या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्णतः स्वीकारला देखील, हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांची मध्ये केवळ एकच मागणी या ठिकाणी होती, की जो पॅटर्न तुम्ही या ठिकाणी लागू करत आहात, तो पॅटर्न या ठिकाणी तुम्ही 2 वर्षानंतर या ठिकाणी लागू करा. ही विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामध्ये या ठिकाणी आयोगाने देखील सहकार्य केलं आणि 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी लागू झाला. लक्षात घ्या, 2025 चा पहिला पेपर झाला. एक परीक्षा आयोगाने या ठिकाणी इथं घेतली आणि त्यानंतर लगेचच आयोगानं इथे या ठिकाणी 2026 सालीच पूर्ण परीक्षा आता 2026 ची आत्ताच नुकती या ठिकाणी झालेली आहे आणि 2026 साली लगेच त्या ठिकाणी असं नोटिफिकेशन आणलं, की 2027 पासून आता ऑप्शनल पेपर या ठिकाणी नसणार आहे, हे लक्षात घ्या. तर मला सांगा, पहिला मुद्दा हा आहे, की यूपीएससी मध्ये तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व वाढवायचं होतं. म्हणून तुम्ही यूपीएससीच्या धर्तीवर हा पॅटर्न या ठिकाणी आणलेला आहे, हे लक्षात घ्या. यूपीएससीने ऑप्शनल पेपर काढलाय का आतापर्यंत? तर नाही काढला. तर यूपीएससी मध्ये ऑप्शनल पेपर आहेच, हे लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा मर्म काय असेल, त्याचा आत्मा काय आहे, तर तो हा ऑप्शनल पेपर आहे, हे लक्षात घ्या. जर का ऑप्शनल पेपर जर तुम्ही काढत असाल, तर मला सांगा, महाराष्ट्रातील विद्यार्थी ठिकाणी यूपीएससीच्या परीक्षा कशा काय पास होतील? हा माझा पहिला या ठिकाणी इथे या ठिकाणी आयोगाला सवाल या ठिकाणी आहे. जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुम्ही यूपीएससी मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवावं यासाठी तुम्ही आणत असाल, तर मग आता यूपीएससीच्या धर्तीवर तुम्हाला इथे या ठिकाणी ही परीक्षा घेणं गरजेचं या ठिकाणी होतं. मात्र तुम्ही ऑप्शनल पेपर इथे या ठिकाणी रद्द केला. याचाच अर्थ हा स्पष्टपणे या ठिकाणी होतो. तो म्हणजे काय? आयोग या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरं जाण्यासाठी तेवढं सक्षम राहिलेलं नाहीये. कारण तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनल पेपर जो आहे,
तर तो ऑप्शनल पेपर जर तुम्ही यातून काढत असाल, तर याचाच अर्थ तुमच्याकडे ऑप्शनल पेपर तपासणारी यंत्रणा तुमच्याकडे नाहीये. हे आयोगानं स्पष्ट करावं हे लक्षात असू द्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, जर तुम्ही ऑप्शनल पेपर रद्द करताय, तर मग या 1500 मार्कांचा काय विषय राहिलाय का? ऑप्शनल पेपरचा विषय काय असतो बघा, आता बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे, की याच्यामध्ये पार्शलिटी या ठिकाणी होती. काही ऑप्शनल सोपे आहेत, काही ऑप्शनल या ठिकाणी कठीण आहेत. असं ते तुमचं म्हणणं आहे. परंतु आयोगाने या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऑप्शनल पेपर निवडण्याची या ठिकाणी संधी दिली. आयोगाने तो काय तुम्हाला ऑप्शनल पेपर लादलेला नाहीये हे लक्षात घ्या. तुम्ही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडायचा आहे. माझं स्पष्टपणे या ठिकाणी म्हणणं आहे, की हा ऑप्शनल पेपर काढणं म्हणजे त्या ठिकाणी आयोगाने हे सिद्ध केलेलं आहे, स्वतःच सांगितलेलं आहे, की नाही आम्ही सक्षम नाही. तर आयोगाने इथे या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी एक इथं सांगितलेलं बघा या नोटिफिकेशनमध्ये. या ठिकाणी देशातील तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या लोकसेवा आयोगाने देखील त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीतून वैकल्पिक म्हणजे ऐच्छिक विषय या ठिकाणी हे वगळलेले आहे आणि त्याऐवजी अधिक एक समान व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलाय. म्हणजे त्या सरकारनं या ठिकाणी ऑप्शनल पेपर रद्द केला म्हणून आम्ही पण या ठिकाणी इथं रद्द करतोय. मला सांगा 2023 पासला जेव्हा तुम्ही या ठिकाणी हा पॅटर्न लागू करणार होता, तेव्हा पण या ठिकाणी तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब हे जे काही राज्य आहे, त्यांच्याकडे या ठिकाणी ऑप्शनल पेपर होतच नव्हता. मग तुम्ही या ठिकाणी त्याच वेळेस या ठिकाणी बिना ऑप्शनल पेपर तुम्ही या ठिकाणी इथं विद्यार्थ्यांना देणं गरजेचं होतं हे लक्षात असू द्या. आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे? 2025 आणि 2026 ला जे कोण विद्यार्थ्यांनी ऑप्शनलची छान पद्धतीने या ठिकाणी तयारी केलेली आहे, 2027 ला त्यांची ही जी तयारी आहे, वाया नाही जाणार का? विद्यार्थ्यांनी तिथे या ठिकाणी मोठ्या-मोठ्या फीज भरून, मोठमोठी पुस्तकं या ठिकाणी आणून दीर्घकाळ या ठिकाणी लायब्ररीच्या फिया भरून तिथे या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तिथं आपलं श्रम या ठिकाणी केलेलं आहे. तिथं नोट्स स्वतःच्या काढलेल्या आहेत ऑप्शनल पेपरच्या आणि जर तुम्ही अचानकपणे या ठिकाणी 2च वर्षांमध्ये 2च पेपर तुम्ही करताय आणि लगेच ऑप्शनल पेपर या ठिकाणी रद्द करताय, याचा अर्थ लक्षात घ्या. त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही का? हा माझा पहिला या ठिकाणी सवाल या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. म्हणून जर ऑप्शनल पेपर या ठिकाणी नसेल, तुम्ही घेणार नसाल, याचा अर्थ तुमच्याकडे ती यंत्रणा नाहीये आणि तुम्ही जे काही बड्या-बड्या बाता मारताय, की मध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढवायचं. म्हणून हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आम्ही या ठिकाणी केलाय. मला सांगा ऑप्शनल पेपर काढून तुम्ही मध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रमाण वाढवणार आहात का? नाही हे लक्षात घ्या. मला हे म्हणायचं आहे जर ऑप्शनल पेपर जर तुम्ही काढत असाल, तर तो जुना आमचा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी होता. ठीक आहे ना? तो जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी होता, तो का वाईट होता काय? तो काय वाईट होता काय? या जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये काय व्हायचं नीट समजून घ्या. जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी कंबाईनची परीक्षा असू द्या, गट क ची परीक्षा असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या किंवा या ठिकाणी राज्यसेवा या ठिकाणी असू द्या. तर यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेत अनेक परीक्षांचा अभ्यास एकाच लाईनवर या ठिकाणी करावा लागत होता. म्हणजे या ठिकाणी मला सांगा जुन्या पॅटर्नमध्ये राज्यसेवा देणारा विद्यार्थी कंबाईन पण देत होता. आता तसं होणार आहे का? कंबाईन देणारा विद्यार्थी राज्यसेवा देऊ शकतो का या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये? तर नाही लक्षात घ्या. म्हणजे त्यामुळे या ठिकाणी जर ऑप्शनल पेपर तुम्ही रद्द करत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता असणाऱ्या लोकांना या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर काढायचं याचा त्याचा अर्थ आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी हे करताय, या ठिकाणी गुणवत्ता ही या ठिकाणी कडेच या ठिकाणी नाही. कडे एवढा या ठिकाणी क्लासच नाहीये, की जे विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी ऑप्शनल पेपर या ठिकाणी तपासेल हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं मला हे तुम्हाला सांगायचंय, की महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा अत्यंत सुंदर पद्धतीने आहे, घसरत चाललेला आहे. क्वालिटी टीचर्स या ठिकाणी कॉलेजमध्ये पण नाहीये आणि त्याचबरोबर या ठिकाणी विद्यापीठीय शिक्षणामध्ये देखील या ठिकाणी नाहीये. हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय. महाराष्ट्र सरकारने तासिका बेसवर तिथे या ठिकाणी विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्या बेसवर आणि पूर्णतः या ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो कुशल पद्धतीने या ठिकाणी कॉलेजमध्ये असू द्या किंवा विद्यापीठामध्ये या ठिकाणी असू द्या, शिक्षिका बेसवर या ठिकाणी शिक्षक भरती या ठिकाणी केलेली आहे. नेट सेट असणारे विद्यार्थी, त्याचबरोबर पी असणारे विद्यार्थी देखील शिका पद्धतीने या ठिकाणी भरले जातात. याचा अर्थ लक्षात घ्या. तुमच्याकडे या ठिकाणी ती यंत्रणाच बिलकुल या ठिकाणी नाहीये. तुम्ही हे या ठिकाणी कबूल करा आणि जर तुम्ही या ठिकाणी हे कबूल करत नसाल,
त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या या ठिकाणी बरबाद करत आहात हे लक्षात घ्या. ऑप्शनल पेपर रद्द जर तुम्ही करत असाल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे डिस्क्रिप्टिव्ह पुस्तकच रद्द करा. आणि जो जुना ऑब्जेक्टिव्ह पेपर होता ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता होती आणि तो सेट झालेला कार्यक्रम होता 2012 पासून ते 2025 पर्यंत 24-25 पर्यंत तो 2024 पर्यंत तो पॅटर्न पूर्णतः सेट झाला होता. विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत स्क्रिप्टमुळे या ठिकाणी वाया गेली. आणि आता परत तुम्ही 2च वर्षामध्ये या ठिकाणी हा बदल या ठिकाणी करताय. सांगा, हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा कार्यक्रम नाही का? हे मला या ठिकाणी आयोगाकडनं उत्तर हवंय. हे लक्षात घ्या. त्यामुळं हा ऑप्शनल पेपर तुम्ही रद्द करताय याचा अर्थ तुमच्याकडे डिस्क्रिप्टिव्हची यंत्रणा नाहीये. म्हणून मग पहिला मुद्दा असा आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच परत लागू करा. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी यूपीएससी मध्ये आणायचंय, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणायचंय, हे जे तुम्ही खोटं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं, तर त्याद्वारे विद्यार्थ्यांनी जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्सेप्ट केला, लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी हे खोटे ठरलेले आहात आता. जर ऑप्शनल तुम्ही या ठिकाणी यातनं वगळत असाल, तर हे लक्षात घ्या. तुमच्या स्टेटमध्ये या ठिकाणी नाहीये म्हणून आपण आपल्या स्टेटमध्ये या ठिकाणी आणत नाही, हा काही मुद्दा नाहीये हे लक्षात घ्या. त्यामुळे जर का तुम्ही हा डिस्क्रिप्टिव्ह आणलंच कशाला? डिस्क्रिप्टिव्ह हेच कारण सांगून आणलं ना, की एमपीएससीची मुलं यूपीएससी मध्ये दिसले पाहिजे. मग मला सांगा, ऑप्शनल पेपर रद्द करताय म्हणजे गुणात्मक काम करणारे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी नकोय. कशा पद्धतीने यूपीएससी मध्ये विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ठीक आहे ना? त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे हे लक्षात घ्या. यातून हे स्पष्ट होतंय तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी मध्ये आणायचंय किंवा यूपीएससी मध्ये ते विद्यार्थी दिसले पाहिजे. असं तुमचा कसल्याच प्रकारचा या ठिकाणी मानस नाहीये. आणि 2 वर्ष दर 2 वर्षांनी तुम्ही या ठिकाणी पॅटर्न चेंज करताय. तुम्हाला काय वाटतं, की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी दर 2 वर्षांनी स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे? दर 2 वर्षांनी या ठिकाणी त्यांनी नवीन पुस्तकं घेतली पाहिजे, नवीन पॅटर्नचा अभ्यास केला पाहिजे. हे जे तुम्ही आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा कार्यक्रम इथे या ठिकाणी आहे. लक्षात या ठिकाणी असू द्या. ठीक आहे. ऑप्शनल पेपर जर तुम्ही रद्द करताय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पण आम्हाला नकोय. जो जुना पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, किती पण मोठी आणि किती पण कठीण परीक्षा तुम्ही या ठिकाणी काढा. तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी इथं त्या पद्धतीने या ठिकाणी त्याला टॅकल करायला तयार आहोत. परंतु जर का तुम्ही अशा पद्धतीने थोकाण करत असाल, तर ते मात्र पूर्णतः चुकीचं आहे. हे या ठिकाणी लक्ष बसू द्या. किमान 5 वर्ष तरी हा दळवे पॅटर्न लागू करायला पाहिजे होता ना. 5 वर्ष तरी तुम्ही थांबलं पाहिजे होतं. एकाच पेपरमध्ये तुमचे या ठिकाणी धाबे दणाणले. 5 वर्षामध्ये असं तुमच्या लक्षात आलं, की ऑब्जेक्टिव्ह भरला गेला पाहिजे. तुमच्याकडे या ठिकाणी ती यंत्रणा नाहीये हे लक्षात घ्या. ठीक आहे. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा आता या नोटिफिकेशनकडे आपण जाऊया. तर या नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेले आयोगाने, आधी तर गट क ची पूर्वपरीक्षा त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं, की गट क ची पूर्वपरीक्षा आम्ही इथे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेऊ. त्याच्यानंतर गट ब आणि राज्यसेवेची पण गट अ ची पण परीक्षा तुम्ही या ठिकाणी काय करताय? ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेताय. तर लक्षात घ्या त्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा ज्या होत्या ऑनलाईन पद्धतीच्या होत्या. त्या परीक्षा या ठिकाणी एमपीएससी कडे वर्गकृत या ठिकाणी झाल्या. आणि एमपीएससी काय करते परत त्याच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा या ठिकाणी घेते. की ऑनलाईनच्या परीक्षांमध्ये 3 प्रकारच्या शिफ्ट्स या ठिकाणी देणार आणि मग त्या कॉम्प्युटरवर विद्यार्थी या ठिकाणी आधी तर काय खाली माना घालून या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करत होते. आता इथे या ठिकाणी काय करतात विद्यार्थी त्या कॉम्प्युटरकडे बघत या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करणार. हे कसं शक्य आहे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करताय तर 3 सेक्शनमध्ये या ठिकाणी त्या परीक्षा सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेगवेगळे पेपर तुम्हाला या ठिकाणी काढावे लागणार आहेत. आणि ते 3 वेगवेगळे पेपराची कठीण पातळी कशी असेल हे माहीत नाही हे लक्षात घ्या. कधी पेपर ईझी पण येईल, कोणाच्या वाट्याला कठीण पण पेपर या ठिकाणी येईल. आणि म्हणून आयोगाने इथे या ठिकाणी सांगितलं, की नॉर्मलायझेशन पद्धत आम्ही लागू करू. नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये काय घोळ होतोय, ज्याला 100 पैकी 98 मार्क जरी मिळालेत ना, तो कधी 70 वर येतो हे कळत नाहीये. ठीक आहे. 100 पैकी 98 मार्क मिळालेला विद्यार्थी पण या ठिकाणी 70 वर या ठिकाणी येतोय. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ही शाश्वतीच नाही मी परीक्षा पास होईल की नाही हे लक्षात असू द्या. म्हणजे कारण परीक्षेची काठिण्य पातळी एखाद्या शिफ्टमध्ये पेपर कठीण आहे, दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर या ठिकाणी सोपा असतोय. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. म्हणजे पूर्वी जी पद्धत होती ना, आम्ही ऑनलाईनला काय विरोध करतो हे लक्षात घ्या, की ऑफलाईनच हा पेपर या ठिकाणी झाला पाहिजे. का बरं झाला पाहिजे? त्याचं कारण काय? सर्वांसाठी एक पेपर असतो. सर्वांसाठी पेपर हा एक असतो हे लक्षात घ्या. तो एकच असला पाहिजे. तुम्ही जर काय प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किंवा तुम्ही जर प्रत्येक शिफ्टसाठी सेपरेट असाल,
हे पेपर घ्यायचा काय विषय तरी आहे का? म्हणून हे लक्षात घ्या, की हे पूर्णतः या ठिकाणी विद्यार्थ्यांवर केलेला हा अन्याय आहे. नॉर्मलायझेशन सिस्टममध्ये जास्त भ्रष्ट व्यवस्था या ठिकाणी कार्यरत राहते हे लक्षात असू द्या. त्यामुळं या पद्धतीचा ऑनलाईन परीक्षा जी आहे, ही ऑनलाईन परीक्षा ही या ठिकाणी एम-पी-एस-सीनं विद्यार्थ्यांच्या वर या ठिकाणी थोपू नये. या ठिकाणी अरे क्लास 1 साठी तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या क्लास 1 साठी, क्लास 2 साठी तुम्ही या ठिकाणी प्रिलिम्स याची या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेता आणि नॉर्मलायझेशन या ठिकाणी आणता. हे किती योग्य आहे, हे मला या ठिकाणी तुम्हाला हे तुम्ही या ठिकाणी सांगा. आणि इथं दुसरा अजून एक चमत्कार सांगितलेला आहे. आयोगाने अजून एक चमत्कार काय सांगितलाय, की वर्षातून या ठिकाणी तुम्ही एक पूर्व परीक्षा नापास झाला, की दुसरी पण द्या आणि दुसरी पूर्व परीक्षा नापास झाला तर तिसरी पण द्या. मुख्य मात्र परीक्षा एकच असेल. म्हणजे एका मुख्य परीक्षेसाठी तुम्ही 3 पूर्व परीक्षा या ठिकाणी घेत आहात. पहिल्या परीक्षेमध्ये पास झालेला विद्यार्थी पास. तर जे नापास झालेले आहेत त्यांनी लगेच दुसरी परीक्षा द्यायची. नंतर दुसऱ्या परीक्षेत पण नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी परत या ठिकाणी तिसरी पूर्व परीक्षा द्यायची. तर मग जो पहिल्या परीक्षेमध्ये पास झाला विद्यार्थी त्याच्या गुणाची, त्याच्या मेहनतीची तुम्हाला काय किंमत राहिली की नाही? महत्वाचा मुद्दा. आणि आयोगाला जर एवढंच नापास झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल कनवळा वाटतो ना, मला हे सांगायचं आहे तो रेशो जो ठरवता तुम्ही, की मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी या ठिकाणी घ्यायचे, तो रेशो या ठिकाणी वाढवा. अन्यथा या ठिकाणी तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीमध्ये जी काही भरती या ठिकाणी येते, त्या भरतीची संख्या वाढवा लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी वर्षाकाठी 200, 300, 400 जागा काढणार. म्हणजे त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारच्या पूर्व परीक्षा 3 वेळा या ठिकाणी घेणार. आणि 3 वेळा पूर्व परीक्षा घ्यायच्या म्हणजे दर पूर्व परीक्षेला विद्यार्थ्यांनी ₹1000 दंड या ठिकाणी भरायचा आहे. म्हणजे दर पूर्व परीक्षेला तुम्ही या ठिकाणी काय करणार आहे? फीज या ठिकाणी भरणार आहात, विद्यार्थ्यांकडनं घेणार आहे. म्हणजे एम-पी-एस-सीची परीक्षा ही काय विद्यार्थ्यांकडनं पैशाची लूट करण्यासाठी या ठिकाणी घेतली गेलेली आहे का? हा पहिला मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करून द्या. तर ही 10वी परीक्षा नाहीये लक्षात घ्या. जसं की आपल्याकडे माहिती आहे ना, की 10वी मध्ये विद्यार्थी गळती 10वी मध्ये विद्यार्थी नापास झाल्यानंतर तो 11वी जात नाही. आणि मग ती या ठिकाणी गळती होते, शैक्षणिक गळती लागते. तर हा काय गळतीचा कार्यक्रम आहे का मला सांगा? ठीक आहे ना? तर तुम्ही या ठिकाणी काय करताय, की जसं 10वी विद्यार्थी नापास झाल्यानंतर त्याला परत एकदा परीक्षा द्यायची संधी आहे आणि मग त्याला पास करतात 11वी पुढे पाठवतात. हे ठीक आहे 10वी साठी. पण हे क्लास 1च्या पोस्टसाठी तुम्ही अशा पद्धतीने करणार आहात का? क्लास 1च्या पोस्टसाठी तुम्ही असं करणार आहेत का? बरं ही मागणी कोणत्या विद्यार्थ्यांनी केली का? कधी कोणी याच्यासाठी आंदोलन केलंय का? की नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मेन्समध्ये आणा, असं कोणी मागणी केली का? बिचारे विद्यार्थी जे नापास होतात, हे परत एकदा मेहनत या ठिकाणी करतात आणि परत या ठिकाणी नव्या परीक्षेची तयारी करून पुढच्या परीक्षेत पास या ठिकाणी होत आहेत. हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांची ही मागणीच नाही. विद्यार्थ्यांची मुख्य मागणी काय आहे? तुम्ही या ठिकाणी जागा वाढ या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कार्यपद्धतीमध्ये या ठिकाणी सुदोष कार्यपद्धती या ठिकाणी निर्माण करा आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे ती मुख्य परीक्षेला पास करणाऱ्यांचा रेशो जो तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वाढ करा. म्हणजेच काय कट ऑफ हा कमी लागेल. कट ऑफ हा कमी लागेल ऑटोमॅटिकली आणि मग या ठिकाणी मेन्सला जाणाऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी जास्त राहील. जसं की आता सांगतो तुम्हाला 98 आता राज्यसभेचा कट ऑफ या ठिकाणी लागला. 98 चा राज्यसभेचा कट ऑफ लागला. हा कट ऑफ तुम्ही अजून खाली घ्या ना, 70 पर्यंत आणा ना. 70 पर्यंत आणा आणि मग त्याच्यासाठी या ठिकाणी एक मुख्य परीक्षा या ठिकाणी तुम्ही घ्या. चालेल ना आम्हाला? चालेल ना. तर हा 70चा विद्यार्थी पण या ठिकाणी तिथे मेन्स देईल ना. पण एकाच मेन्ससाठी 3-3 वेळा स्पर्धा परीक्षा तुम्ही घेताय कशाला? हे नाटक कशासाठी करताय? काय यातून तुम्हाला या ठिकाणी साध्य होणार आहे हे कळत नाहीये मला. म्हणजे स्पर्धा परीक्षेचं गांभीर्य तरी राहील का? म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं बाजूला, दर महिन्यामध्ये, दर 2 महिन्याने किंवा दर 2 महिन्याने पूर्व परीक्षा द्यायची. मेन्सचा अभ्यास आणि बाकीचा कधी करायचा? तर हे लक्षात घ्या. हा पूर्णतः कोणाच्या बुद्धीतून, कोणाच्या मेंदूतून आलेला हे कार्यक्रम आहे काही कळायला मार्ग नाही. परंतु या पद्धतीचा पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू करणं, या स्पर्धा परीक्षेमध्ये लागू करणं म्हणजे गुणवत्ता मारण्याचा कार्यक्रम इथे या ठिकाणी. ऑप्शनल पेपर पण रद्द केला आणि तिथे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दुसरं पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि त्याच्यामध्ये पण या ठिकाणी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर परत या ठिकाणी परीक्षा. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पण ही मागणी नाहीये. नापास झालेल्या विद्यार्थ्याची पण ही मागणी नाहीये, की आम्हाला 2 वेळा पूर्व परीक्षा द्यायची संधी द्या किंवा 3 वेळा पूर्व परीक्षा द्यायची संधी द्या. नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं फक्त एकच म्हणणं या ठिकाणी आहे, परीक्षा ऑनलाईन नाही, मग ही या ठिकाणी ऑफलाईन घ्या आणि हा जो रेशो आहे ना, हा रेशो वाढवा. तुम्ही या ठिकाणी मेन्सचा जो रेशो तुम्ही या ठिकाणी घेताय ना, एकास 16 कधी एकास 20 अशा पद्धतीचा जो तुम्ही रेशो घेता ना, तो मोठ्या प्रमाणावर करा, जेणेकरून त्याला कमी मार्क मिळालेत.
तो पण 70 मार्क मिळालेला विद्यार्थी जाऊ शकतो ना मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये मेहनत करून स्वतःच या ठिकाणी लायकीचं सिद्ध करू शकतो ना. तर या पद्धतीच्या ठिकाणी करा ना. बघा ना, आयोग काय करते अशा प्रकारे दर 2 वर्षांनी पाहतोय आपण हे. तर 2 वर्षांनी अशा पद्धतीने काहीतरी गोंधळ करायचा कार्यक्रम करतात आणि मग त्यामुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी आंदोलन करण्यास, या ठिकाणी भाग घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. विद्यार्थी खूप जास्त या सगळ्या प्रक्रियेमुळे या ठिकाणी अडकलेले आहेत हे लक्षात घ्या. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब नाही मिळत म्हणून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येतात आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सिक्युरिटी मिळेल म्हणून जास्तीत जास्त लोक डॉक्टर, इंजिनिअर असणारे लोक देखील या क्षेत्राकडे वळालेले आहेत. आता इथं लक्षात घ्या, तुम्ही इथं इथं पण त्या लोकांना या ठिकाणी जगू देत नाही, असं एकंदरीत या ठिकाणी इथं पाहायला मिळतंय. तर मला सांगा, कॉम्प्युटरचे सेक्टर तुमच्याकडे किती आहेत? ऑनलाईन सेक्टर किती आहेत? ग्रामीण भागामध्ये एखाद्या शाळेमध्ये या ठिकाणी परीक्षा केंद्र निर्माण करता येतं. परंतु एखाद्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये तर हे कॉम्प्युटर सेंटर या ठिकाणी असणार आहे का? तर नसणार आहे. पण त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी किती लांबचा प्रवास करून परीक्षा द्यायला या ठिकाणी यावं लागणार आहे, याचा विचार या ठिकाणी करा ना. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तुम्ही या पद्धतीचं कॉम्प्युटर सेंटर उभं केलंय का? आणि तेवढी पारदर्शकता या ठिकाणी तुम्ही आणणार आहे का? आणि हे काय नॉर्मलायझेशन सिस्टम तुम्ही या ठिकाणी आणताय. नॉर्मलायझेशन सिस्टम आणून तुम्ही या ठिकाणी कोणाचं कल्याण या ठिकाणी करणार आहात, हे लक्षात घ्या ना. आणि त्यामुळे याच्यावर नॉर्मलायझेशन सिस्टमवर पूर्णतः या ठिकाणी विश्वास उडालेला आहे. आणि आता तो क्लास 1च्या विद्यार्थ्यांना, क्लास 1च्या पोस्टसाठी पण तुम्ही ही सिस्टम या ठिकाणी आणत असाल, तर हे या ठिकाणी स्वीकारार्ह बाब नाही. खूप आनंद वाटला होता तुम्हा सर्वांनाच, की आयोगाने या ठिकाणी गती धारण केली, स्वतः सुधारणा या ठिकाणी केल्या, की 31 मेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी आयोगाने आन्सर या ठिकाणी पब्लिश केले आणि 22व्या दिवशी या ठिकाणी निकाल लागला. कुठेतरी विद्यार्थ्यांना वाटलं, की आता काहीतरी चांगलं या ठिकाणी होईल. आता काहीतरी या ठिकाणी आपल्या भल्याचं या ठिकाणी होईल. परंतु हे काय नवीन नाटक या ठिकाणी सुरू केलं हे समजायला मार्ग नाही. कायम लोकांना, काही विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत टाकायचं, काही गोंधळाचं वातावरण निर्माण करायचं. या सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी सुरू आहे. हे लक्षात घ्या. ऑप्शनल पेपर काढायचाच होता तर 2025 लाच काढायचा होता. ऑप्शनल पेपर तुम्हाला नकोच होता, तर 2025 लाच तो या ठिकाणी रद्द करायचा होता. हे माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आता तुम्ही 2027 पासून कशाला काय करताय? आणि परत 2 वर्षानंतर परत म्हणणार का, की आता परत ऑप्शनल आणतो. त्यापेक्षा हा पॅटर्नच रद्द करा ना. ऑप्शनल रद्द करताय याचा अर्थ तुम्हाला मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवायचा नाही. स्पष्ट माझं म्हणणं आहे. कारण हाच सब्जेक्ट आहे जो मध्ये तुम्हाला टिकाव धरून या ठिकाणी धरू शकतो. जर तुमचा ऑप्शनलच पेपर तुम्ही रद्द करताय, कशाला त्या यू-पी-एस-सीच्या बाता तुम्ही या ठिकाणी करता, की एम-पी-एस-सीतनं यू-पी-एस-सीमध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण आम्हाला वाढवायचं म्हणून हा पॅटर्न आम्ही आणला. हे थोतांड कशासाठी या ठिकाणी करताय? जर तो ऑप्शनल पेपर रद्द करता म्हणजे तुम्हाला काही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मध्ये टक्का वाढवायचं असं नाहीये. हे लक्षात घ्या. असं तुम्हाला दिसत नाही. तुम्ही ऑप्शनल पेपर हटवताय. कारण तुम्ही देताय. अन्य राज्याच्या परीक्षांमध्ये ऑप्शनल पेपर नाहीये म्हणून आपण पण या ठिकाणी हे वगळतोय. जेव्हा हा पॅटर्न लागू झाला, तेव्हा पण नव्हतंच ना. तरी देखील तुम्ही आणला ना नवा पॅटर्न. 2 वर्ष 25 आणि 2026 या दोन्ही वर्षांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल पेपरची तयारी केली. त्यांना 2027 ला ऑप्शनल पेपर नाही मिळाला. त्यांचं नुकसान नाही होणार का हे? तर हे होणार आहे आणि त्यामुळे हे कांड जे चालवलेले आहेत, ते या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. मी स्पष्ट शब्दात या सगळ्या गोष्टीची निंदा या ठिकाणी करतो. कारण या पद्धतीने दर 2 वर्षानं त्या ठिकाणी तुम्ही पॅटर्न चेंज करताय. ते आपल्या मध्ये आपल्या तुकाराम मुंडे साहेबांसारखं झालं ना, की 1 महिना 2 महिन्यांमध्ये बदली या ठिकाणी त्यांची केली जाते बिचाऱ्यांची. इतक्या चांगल्या पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने ते काम करतायत. व्यवस्थित वटणीवर आणण्याचं काम या ठिकाणी करतात आणि लगेच 2-3 महिन्यांनी त्यांची बदली या ठिकाणी केली जाते. तसंच करतात कार्यक्रम तुम्ही एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांशी करता. दर 2 वर्षांनी तुम्ही चेंज करताय. 2022 ला तुम्ही नोटिफिकेशन आणलं, 23 ला करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लागलं, 2025 ला तुम्ही नेला. आता 25 ला एकच पेपर झाला. राज्यसभेचा एकच मुख्य परीक्षेचा पेपर झाला. तुम्हाला लक्षात आलं ऑप्शनल पेपर चेक करून द्यायला माणसं नाहीयेत. ऑप्शनल रद्द करून टाका. 2026 चे पेपर या ठिकाणी होईल. ऑप्शनल रद्द या ठिकाणी होईल. हे काय चालवलंय काय? ठीक आहे ना? तर बघा सातत्य खूप इम्पोर्टंट असतं अभ्यासामध्ये. अभ्यासामध्ये या ठिकाणी सातत्य खूप इम्पोर्टंट असतं. त्या सिलेबस तोच ठेवला पाहिजे. यू-पी-एस-सीने जो पॅटर्न आणला, तो यू-पी-एस-सीने पॅटर्न बदललाय का आत्तापर्यंत तरी? ऑप्शनल पेपर रद्द केला जाईल अशी शिफारस आहे. परंतु या ठिकाणी आयोगाने तसं पाऊल उचललंय का? नाही उचललं. जर तुम्ही एक अभ्यासक्रम निरंतर वेळेस या ठिकाणी ठेवला,
निरंतर वेळेस या ठिकाणी एक अभ्यासक्रम या ठिकाणी ठेवला, तरच त्यावर काम करून या ठिकाणी विद्यार्थी पास होतील ना. आणि हे लक्षात घ्या, हे राज्य हे क्लास 1च्या पोस्ट मिळवणं म्हणजे काही या ठिकाणी पाट्या टाकायचा कार्यक्रम नाहीये. त्याच्यासाठी तपश्चर्या लागते. वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागते. त्याच्यावर काम करावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी या ठिकाणी त्यांना क्लास 1ची पोस्ट या ठिकाणी मिळते. असं नाहीये, एक पुस्तक वाचून विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा पास होतात, असं बिलकुल नाहीये. प्रत्येक एम-पी-एस-सी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या खोल्यांमध्ये, त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या कपड्यांपेक्षा पुस्तकांचा ढीग जास्त आहे. कपड्यांपेक्षा पुस्तकांचा ढीग जास्त आहे, नोट्सचा ढीग या ठिकाणी जास्त आहे. हे का बरं? कारण विद्यार्थी स्वतःला समर्पित करून ते ज्ञान प्राप्त करतोय, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही हे जे काही चालवलेलं आहे ना, हे बंद करणे खूप जास्त आवश्यक या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. बस मला जास्त काही तुम्हाला या संदर्भात बोलायचं नाही, परंतु माझं स्पष्ट जे मत आहे, आपल्या एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील समजलं गेलं पाहिजे आणि त्यातून विद्यार्थ्यांचं जे नुकसान करण्याचा कार्यक्रम, हा घोळ जो या ठिकाणी सुरू झालेला आहे, तो या ठिकाणी कुठेतरी थांबला पाहिजे आणि या एम-पी-एस-सी करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या, ऊसतोड कामगारांच्या आम्हाला खूप आनंद वाटला. संतोष खाडेसारखा एक विद्यार्थी जो या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये अभ्यास करून त्याचे आई-वडील बिचारे ऊसतोड गिरणी कामगार होते आणि ते एम-पी-एस-सी मध्ये या ठिकाणी ती व्यक्ती या ठिकाणी आज साहेब या ठिकाणी बनलं, ए-वाय-एस-पी या ठिकाणी बनले. हे खूप आनंदाची आणि गौरवाची बाब या ठिकाणी वाटली. परंतु अशा प्रकारचे लोक परत निर्माण होतील का? जर तुम्ही नॉर्मलायझेशन सिस्टम या ठिकाणी आणताय. तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने दर 2 वर्षांनी फॅक्ट या ठिकाणी चेंज करता. उदाहरणं महाराष्ट्रात दिसेल का? उलट यातून गोरगरीब लोक या ठिकाणी बाहेर पडतील. म्हणतील, "नको बाबा, हे दर 2 वर्षांनी यांची वेगळी नाटकं चालू आहेत." मग त्यामुळे या ठिकाणी उलट एम-पी-एस-सीकडे जो काही स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचा जो वर्ग या ठिकाणी आहे, तो नाही. आमच्यामध्ये त्या स्फुरणच निर्माण राहणार नाही, की अधिकारी बनायचा. म्हणजे ऊसतोड गिरणी ऊसतोडच म्हणून या ठिकाणी ऊसतोड कामगार म्हणूनच जगणार आहे ना. म्हणून मला म्हणायचंय, की एक पॅटर्न 10 वर्ष तरी चालवा. किमान 5 वर्ष तरी चालवा. त्यातून काही लोकं घडतील ना, त्यातून काहीतरी लोकं या ठिकाणी निर्माण या ठिकाणी होतील ना. दर 2 वर्षांनी नवा पॅटर्न लागू करणं, हा काही या ठिकाणी चांगला कार्यक्रम नाहीये. आणि एम-पी-एस-सीचं प्रमाण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचं प्रमाण यू-पी-एस-सीमध्ये न्यायचं, हे जे तुमचं स्वप्न होतं, ते ऑप्शनल पेपर रद्द करून तुम्हीच तुमच्या हातून या ठिकाणी नष्ट केलेलं आहे. हे लक्षात या ठिकाणी असू असू द्या. ठीक आहे. बस मला एवढंच या ठिकाणी इथं बोलायचंय. थांबतोय मी. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.